अंबरनाथमध्ये रामनवमीच्या दिवशी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं। कारण काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या कोहोसगावच्या रामनवमी पालखी सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून सर्वांना चकित केलं। तर याच वेळी प्रदीप पाटील यांनी शिवसेना गाण्यावर ठेका धरला। त्यामुळे प्रदीप पाटील सीमोल्लंघन करणार का अशी चर्चा अंबरनाथमध्ये सुरू झाली असून त्यामुळे काही जणांना आनंद झालाय तर काही जण अस्वस्थ झाल्याची चर्चा रंगली आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्ष अंबरनाथमध्ये काँग्रेसचं अस्तित्व टिकवून ठेवलंय। प्रत्येक पालिका निवडणुकीत प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात शहरात काँग्रेसचे 9 ते 10 नगरसेवक प्रदीप पाटील एक हाती निवडून आणतात। विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये असले तरी कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ते ओळखले जातात। दबंग स्वभाव आणि कार्यकर्त्यांची भक्कम फळी यामुळे प्रदीप पाटील यांचा विरोधी पक्षात असूनही अंबरनाथ शहरात दबदबा आहे। बुधवारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कोहोसगावच्या रामनवमीच्या मिरवणुकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावून सारांना सुखद धक्का दिला। विशेष म्हणजे यावेळी खासदार शिंदेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या शिवसेना गीतावर प्रदीप पाटील यांनीही ठेका धरला। यामुळे प्रदीप पाटील सीमोल्लंघन करणार का अशी चर्चा अंबरनाथमध्ये सुरू झाली आहे। यामुळे अंबरनाथ शहरातील शिवसेनेचा एक गट खुश झालाय, दुसऱ्या गटात काही खुशी काही गम अशी अवस्था पाहायला मिळते। याबाबत प्रदीप पाटील यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे आता खरोखरच प्रदीप पाटील सीमोल्लंघन करणार का हे मात्र येणारा काळच सांगेल।